होता तो 16 पार करून काल आपलं पौर्णिमेला गोपाळपुरामध्ये काला करून ज्याच्या काय आलेल्या दिंड्या आपापल्या ठिकाणी मार्गस्थ झाल्या. कारण हा 16 जो आहे महाराज, हा 16 न भूतो न भविष्यती असा 16 आहे. कारण वारीला कोणाला या म्हणून सांगायला लागत नाही, फक्त आमचे ज्योतिद्याला सांगायला लागतं लोकांना वारीला या म्हणून. कारण कसं आहे, भगवंत कोणाला काही पत्र पाठवत नाही माझी वारी आहे तुम्ही माझ्या वारीला या करा काही करा. पण वारी एक साधन असं आहे, जीवन हा एक संघर्ष आहे आणि या जीवनाच्या संघर्षातून ह्या सुख दुःखाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताकडे पोहोचायचं असेल तरी वारी केली पाहिजे माणसाने. वारी म्हणजे काय, माणसाला वाटतंय फक्त जाणं खावं पिवं आईस करून मजा करू म्हणजे वारी नाही महाराज. परमार्थ म्हणजे हे मनोरंजन नाही किंवा परमार्थ म्हणजे टाइमपास नाहीये. पण लोकांना काय वाटतं परमार्थ म्हणजे टाइमपास आहे सध्याच्या परिस्थितीला. वारीला जाताना फुगड्या घालायला म्हणतात आनंद, अरे तो आनंद वेगळा आहे. आनंद हा कोणाला सांगता येत नाहीये. तो आनंद प्रत्येकानं आपापला उपभोगला पाहिजे. म्हणून भगवंताचं स्वरूप हे आनंद स्वरूप आहे. भगवंताला कोण पंतप्रधान आहे, कोण प्राईम मिनिस्टर आहे किंवा कोण राष्ट्रपती, त्याचं त्याला काही नाहीये. कोण किती मोठा असला भगवंताला काही त्याचं सुख दुःख नाहीये. फक्त आपण म्हणतो तो मोठा हे मोठा, पण भगवंताला काय जगाचा मालकच आहे. त्याला काय कुठल्या गोष्टीची कमतरता आहे महाराज. म्हणून ही जी वारी झाली आता, त्या वारीचं ग्रंथी बुकामध्ये नोंद केलेली आहे महाराज. आता आयन सांगितलं 35 लाख, पण 35 लाख लोक नाहीत. लक्षात घे, सांगायचं माध्यम आहे 15 ते 16 लाख 17 लाख काही वारी भरत नाही. परंतु ते सध्याच्या परिस्थितीत एक माध्यम निघाले ते सांगताय 35 झाले 40 लाख झाले. असं काय हरकत नाही, ते त्यांचा विषय आहे. पण वारीला आल्यानंतर नेमका आपण आतापर्यंत 14 वाऱ्या झाल्या 15 वाऱ्या झाल्या. लोक सांगतात मी ज्ञानोबाची वारी केली, तुकोबाराची वारी केली, एवढ्या वाऱ्या केल्या. अरे तू वाऱ्या केल्या पण वाऱ्या करून तुझ्या फरक किती झाला मला सांग ना. नुसता वाऱ्या करून काय फायदा नाही महाराज. कारण कसं आहे, पंढरीची जाळे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग किंवा होय होय वार करी पाहे पाहेरी पंढरी. पंढरपूरच्या वाऱ्या करायच्या आणि आपला आई बाप जर आपण वर्धाश्रमात ठेवून जर वारी करत असेल, ती वारी महाराज काही कामाची नाहीये. ते भगवंताला आवडतच नाही. कारण पंढरपूर जे वसलं गेलं, कशामुळे वसलं गेलं, पुंडलिका भेटी परब्रह्म आले का. पुंडलिकाच्या आई वडिलांची सेवा करताना भगवान विठ्ठल द्वारकेहून त्या ठिकाणी आले महाराज. आणि ती आई बापाची सेवा करत असताना त्या ठिकाणी योगी 28 विटेवर उभा. अजून 28 युग झाली, पांडुरंग तिथंच उभा आहे. चंद्रभागेच्या आतमध्ये आपला पुंडलिकराय आपल्या आई वडील सेवा करत आहे. जर सेवा जर पाहिजे, कारण ज्याची खरी सेवा त्याच्या भय नाही जीवा, तुकोबाराय म्हणतात. ज्याची खरी सेवा असेल ना त्याला भय नाही कुठल्या गोष्टीची. पण वारीला लोक जातात सांगतात, एक अहंकार होतो माणसाला, मी 10 वाऱ्या केल्या 14 वाऱ्या केल्या. जो माणूस वारी करतो तो कराही कोणच नाही माझी एवढ्या, फक्त आपण लोकांना सांगण्यासाठी वारी करतो. पण त्या वारीपासून आपण काही शिकत नाही महाराज, लक्षात घ्या. कारण ज्योतिताईचा हात आहे त्या निमजवरून इकडून सगळं लोक बोलवून भावलीची लोक घेऊन वारी करणं हे करणं, काय काय ताईचा स्वार्थ आहे काय मला सांगा. लोक म्हणतात की काय म्हणतात जे चालवते त्याला माहित आहे काय परिस्थिती असते ते, लोकांना सांगून पडत नाही. कारण काय यही आगी मोठेपणा आहे यातना कठीण आहे माझा, लक्षात घ्या. आपण करतो धरतो, पण लोकांचा बोलण्याचा बघण्याचा दृष्टिकोन कलियुगामध्ये फार वेगळा झालाय. लोकांना वाटतं काहीतरी मिळतं असं पण कोणतरी करत असेल, पण स्वतः आपण त्या टायमाला करून बघतो. जोपर्यंत आपल्याला पोहायला येत नाही तोपर्यंत आपण काय बोलतो, ज्या टायमाला आपण उडी आणतो ना त्या टायमाला कळतं पोहायला येतं का नाही. तसं वारीमध्ये गेल्यानंतर आपल्या वर्तणुकीत बदल झाला पाहिजे महाराज. आपणाला जो मिळणारा आनंद आहे, कमीत कमी प्रत्येकाने आपण या गुरुकुळ माळकरी असतील बरेच लोक, पण या माळकरीने आपण माळ घातल्यापासून मी पूर्वी कसा होतो आणि आता कसा आहे त्याची प्रत्येकाने आपापलं मूल्यमापन केलं पाहिजे महाराज. म्हणून वारीला जाऊन तो आनंद जो आहे तो आनंद वर्षभर आपल्याला पुरतो पुढच्या वारीपर्यंत. कारण स्वर्गीची आम्हा इच्छिता देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, स्वर्गातल्या देवानी त्या पंढरपूरच्या वारकरीची अपेक्षा करावी, हा मनुष्य दे आपल्याला मिळावा. इतका पवित्र असा भगवंताने तुम्हाला मला मनुष्य दे दिला महाराज. पण काय आहे,
काही म्हणत नाही, सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पाहावे पाठी यापेक्षा उत्तर रचले नाही भगवान सांगतात. कारण मनुष्य जन्म म्हणजे चंचल आहे. याच देहीकडे देवाचे भजन आणि हे या नाही पोटे त्याच योनीमध्ये भगवंताचं नामचिंतन आहे. बायकीच्या योनीला नामचिंतन नाही. कधी कुठल्या पशुनी पक्षीनी पंढरपूरची आळंदीची वारी केली नाही, म्हणून हा अधिकार भगवंतानं तुम्हा आम्हाला दिला. मनुष्य देहा केला नाही, सच्चिदानंद पदवी घेणे एवढा नारायण अधिकार कृपा लोकांनी दिला. म्हणून भगवंत या ठिकाणी काय सांगतात, तुकोबारायांचा जो आव्हान घेतला चिंतनासाठी, आता मी सकाळपासून प्रवास आहे, माझ्याकडे काय दप्तर नाही, काय नाही. आज आपलं प्रत्येक शुक्रवारी ज्ञानी आपलं तुकोबाराच्या गाठ्यावरती चिंतन असतं. पण ताई म्हणजे आता काय करायचं म्हणजे आपण नाथ महाराजांचा आपण ठेवीसाठी घेतला, जसं आपलं येणे वापुढं गायीला दास तुझाच म्हणेल ना, या उक्तीप्रमाणे आपलं बसून सांगायचा प्रयत्न करतो. थोडकं मोठं काय असतं ऐकून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करा. असो त्या ठिकाणी नाथ महाराज सांगतात, आवडे देवाशी तो ऐका प्रकार. आता देवाला नेमकं काय आवडतं आणि आपण जे करतो ते देवाला आवडतं का? लक्षात घ्या, आपण जे करतो घरच्या आपल्या आईला भावाला बहिणीला आपल्याला आवडत नाही, समाजाला पण आवडत नाही, तर आपण देवाला आवडू महाराज? तर देवाला आवडण्यासाठी काय केलं पाहिजे? आवड आहे देवाशी, कारण देवाची आवड वेगळी आणि आपली आवड वेगळी. देवाला काय लागत नाही, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. भगवंताला काय लागत नाही, फक्त भगवंताला आपलं फक्त मन द्यायला पाहिजे महाराज. तर बाकी मनाने आपल्याला फक्त परमार्थ करायचा आहे. हे सर्व ज्या गोष्टी करायचे हे कसं आहे, मन आहे वडाळ आहे. मन वडाळे उडाळे उभ्या पिका चालत बोलत तरी हाताला तरी येतं पिकावर, तसं हे मन आहे. मन हे चंचल आहे. आता मी सांगत असो तुम्हाला तर तुम्ही जाग्यावर फक्त कान आणि डोळ्यात बघत असतात, पण तुमचं मन दुसरीकडे भरकळतं मला लक्षात घ्या. म्हणून या मनाला स्थिर करण्यासाठी हा परमार्थ आहे. म्हणून आपलं नाथ महाराज सांगतात, आवडे देवाशी तो ऐका प्रकार. देवाला काय आवडतं ते आपण केलं पाहिजे महाराज. कारण आपल्या बायकोला माहिती असतं आपल्या नवऱ्याला काय लागतं काय नाही, सकाळी उठते डबा करते सर्व काय करते, पण देवाला काय आवडतं ही देवाची आवड आपल्याला कळली पाहिजे महाराज. देवाची आवड फक्त संतांना कळते, आपल्याला कळत नाही. त्यासाठी आपल्याला संत व्हावं लागतं, मग देव कळतो महाराज. कारण देव आणि संत दोघं एका नाण्याच्या बाजू आहे. कारण भगवंताची ओळख करून देण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये संत आले पाहिजे. आपण संतांना शरण गेलं पाहिजे. मग संतांना शरण गेल्यानंतर मग संत हे काय करतात असतात आपल्याला, आणि साक्षात तूच ब्रह्म आहे, हम ब्रह्माच नाही, देव कुठं नाहीये. देव पाहावयाशी गेलो, देव होऊन या ठेवलो. तुकोबाराय गेले देव बघायला, पण देव आपल्यातच आहे. पण कसं आहे, देही पंढरी आत्मा हा विठ्ठल नादो तो केवळ पांडुरंग म्हणून सांगितलंय. त्या आपल्या देहामध्ये संपूर्ण पंढरपूर आहे महाराज. आणि आतमध्ये हा जो चालवणारा जो आहे परमात्मा, जर तुम्ही झोपला तर तो झोपत नाही महाराज. तो सकाळी तुम्हाला बरोबर टायमाला उठवतो. आपण म्हणतो उठवणारी मला बायको आहे, मुलं आहेत. आपल्याला मुलं बायको कोण उठवतात? आपल्याला उठवणार तो परमात्मा आहे. जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये तो रात्रंदिवस जागा आहे, म्हणून आपण सर्व हे जग पाहतो करतो. नाहीतर तो जर जागा नसेल तर काय होईल, सकाळी राम नाम सत्य होईल, आपल्या दारापुढे गर्दी जमावी महाराज. म्हणून त्याची आठवण आपण सतत केली पाहिजे. कारण चाले हे शरीर कोणाचे असेल ते कोण बोलवे ते हरविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे वचन चुकू नये. कारण हे शरीर कोणाच्या सत्तेत चालतंय त्याचे आपण रात्रंदिवस चिंतन केलं पाहिजे. आणि हे सांगण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सद्गुरूची आवश्यकता आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला सद्गुरू मिळत नाही तोपर्यंत या जीव दशेने असेच राहणार आहे. कारण त्या जीवाचं शिवामध्ये रूपांतर करायचं असेल, जीवाचं आणि शिवाचं ऐक्य साधायचं असेल तर काय पाहिजे, सद्गुरूची जोड केली पाहिजे. आपल्याला संतांची संगती म्हणून मार्ग गती आकळ हवा श्रीपती येणे, पण ते संतांच्या संगतीत बसलं पाहिजे तर आपल्याला भगवंत कळेल. नाहीतर जन्माला आला काय मेला काय, काही फायदा नाही. जन्माला येऊन मी कोण आहे, मला काय करायचंय, मला कुठं जायचंय हे जर कळलं तर आपलं तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक एकच विठ्ठल देखी येणार. मग आपलं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुकोबा कशी म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठलने कृपा केली. कारण यासाठी तुकोबारायाला काय करावं लागलं, विश्वंभर बाबापासून 8वी पिढीपर्यंत त्यांचा परमार्थ होता. पंढरीची वारी त्यांच्या घराने चालू केली. आज आळंदीची वारी असेल तर तुकोबारायांचे भाऊ का कोणता मुलगा कोणता असेल काय, त्यांनी
ज्ञानोबरायाच्या पादुका तुकोबरायाच्या पालखीमध्ये घालून वारी चालू केली. त्यातनं मोठी त्यातनं परंपरा आहे तिची लक्षात घ्या पूर्वीपासूनची. म्हणून आपणाला ह्या ठिकाणी नाथ महाराज सांगतात आवडे देवाशी तो ऐका प्रकार. देवाला काय आवडतो प्रकार ऐका. पण देवाला काय आवडतं? आवडे देवाची ऐका तो प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन सांगितले महाराज. कधी कधी नाही रात्र आणि दिवस सांगितले. नामाचा उच्चार करायचा म्हणजे काय? ज्या सद्गुरूने तुम्हा आम्हाला जो बोध दिला, जो श्वासावरती आपण म्हणतो ना एकदा वर जातो खाली जातो वर जातो खाली जातो, तो श्वास आहे. त्या श्वासावरती फक्त आपण लक्ष ठेवायचंय महाराज. एकदा जर तुम्ही या श्वासावरती लक्ष ठेवलं तर तुम्हाला काही ताण भूक सगळं तुम्ही हरपून जाणार. म्हणून आपला संतांची पाजी हाय माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा, आपण त्यांचं दास झालं पाहिजे तरच आपण या सर्व गोष्टी शक्य. म्हणून नाथ महाराज सांगतात देवाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. देवाला काय आवडतं? भगवंताचं नाम आवडतं, बाकी काय नाही. आता सृष्टी त्याची आहे, हवा त्याची आहे, पाणी त्याचं आहे, सर्व त्याचं आहे. आपलं काय महाराज? आपण फक्त काय 4 दिवसाचे पाहुणे आहोत फक्त. तसं 11 महिन्यानंतर आपण खोली अग्रीमेंट करून घेतो भाड्याने, तसं 11 महिने झाले की आपल्याला दुसऱ्या रूम मध्ये जायचं आहे. तसं आपण या पृथ्वी तलावरचे 4 दिवसाचे पाहुणे आहोत. 1 दिवस आपल्याला ध्येय सोडायचं आहे. जोपर्यंत या पाहुणा आपण आठलं तरी पण पाहुणा कुठून आला, त्या पाहुण्याला कुठं जायचंय हे कळलं पाहिजे आपल्या जीवाला. म्हणून आपणाला जीवनात सद्गुरूची आवश्यकता आहे. आणि सद्गुरू काय करतात महाराज? सद्गुरू काय तुम्हाला काय लगेच मोठं करतात? काय करत नाही. फक्त तुझं आहे तुझं पाशी बरी तू जागा चुकलाशी आपल्याजवळ जो ठेवा आहे त्याची फक्त ओळख करून देतात. सद्गुरू काय करणार आहे तुम्हाला? फक्त एवढं सांगतात बाबा तुझ्या मध्ये आपला जो प्राण आहे त्याची फक्त सद्गुरू काय करतात? श्वासाबरोबर आपण काय केलं पाहिजे? अनुसंधान साधून याची फक्त ओळख करून घेतली पाहिजे. पण एकदा जर आपला श्वासावरती विश्वास बसला, कसा वर चाललाय कसा खाली चाललाय आपण बघत बसलो तर बाकी आपणाला काही आठवत नाही. मग तो जो आनंद आहे, तो आवाज आहे, तो ध्वनी जी आहे, ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी धरवणी श्रीहरी जपे सदा. बघा माऊली सांगतात इतकं गोड सांगतात. तसं आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तासामध्ये 21,800 श्वास घेतो महाराज. प्रत्येक श्वास एका मिनिटाला आपण 15 श्वास घेतो. एका तासाला 90 श्वास घेतो आपण. एवढी श्वासाची किंमत आहे. म्हणून ते चालय जब तक सांस आहे तब तक आस आहे. म्हणून जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये श्वास आहे, जोपर्यंत हा प्राण आहे, तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे? आषाढी पंढरपूरची वारी केली पाहिजे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला पाहिजे महाराज. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज सांगतात आवडे देवाशी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा. मग भगवंताचं नाव जर तुला आवडायचं असेल मग त्यासाठी साधन सांगितले. काय सांगितले साधन? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा. बघा जोपर्यंत आपल्या शरीरावरती आपल्या गळ्यामध्ये तुळशी माळ आपण घालून कळत नाही तोपर्यंत आपण खरं माणूस म्हणून जीवाला लायक होतो. जोपर्यंत आपल्या गळ्यात काही नीतिमूल्य आपल्याकडे काही माहित नाही, काही करायचं माहित नाही, काही खावं माहित नाही, काही प्यावं माहित नाही, काही बोलावं कसं माहित नाही, तर काय होतात तोपर्यंत आपण आलड राहतो. मग एकदा जर सद्गुरूंना शरण जाऊन बाबाला शरण जाऊन त्यांच्याकडून जर तुळशीची माळ आपण जर गळ्यात घालून त्याच्या जर सांगण्यानुसार जर आपण राहिलो तर आपल्या जीवनाचा उत्कर्ष का होऊ शकणार? म्हणून सांगतात देवाला जे काय आवडतं आवडे देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. मग आपल्या मुखामध्ये नाम यासाठी काय केलं पाहिजे? मग असं येत नाहीये कुठं बसला नामाला. जोपर्यंत संताला आपण सद्गुरूला शरण जात नाही, जोपर्यंत संत आपला रस्ता दाखवत नाही तोपर्यंत आपल्या जीवेवरती नाव येत नाही. आणि जीवेवरती जर आपल्याला नाव यायचं असेल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. बहुत सुकृत जर चांगला असेल तर आपणाला हे संपूर्ण आवडतं. नाहीतर काय होतं महाराज, हे देखील आपणाला आवडणं कठीण जातं. म्हणून नाथ महाराज सांगतात आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. तर नामाचा उच्चार करायचा असेल तर काय केलं पाहिजे? तुळशी माळ गळा, गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे, कपाळा गोपीचंद्राचा टिळा लावला पाहिजे. तुळशी माळ गळा गोपीचंद्र टिळा आणि हृदय कळवळा वैष्णवाचा. आपल्या मनामध्ये वैष्णवाविषयी प्रेम असलं पाहिजे. आता बघा आळंदी पासून पंढरपूर वारीमध्ये येतात
कोण कुठल्या गावचा असतो महाराज, कोण कुठल्या असतो, ओळख नसते, पाळख नसते, काय नसते, माऊली चला पुढे. प्रत्येक हा जीव माऊली झालेला असतो, प्रत्येक जण माऊली माऊली म्हणतो. लक्षात घ्या काय अधिकार असेल महाराज. कारण नुसता जर संतांचा शीतल जर वारा लागला तर एवढा परिणाम होतो. अत्तरवाड्याच्या बाजूला बसला तर आपल्याला वास घ्यायची गरज नाही, त्याचा खुशबू त्याचा वास आपल्याला ऑटोमॅटिक मिळतो. तसं पालखी संघ माऊली बरोबर गेलं नाही, नुसता माऊलीच्या हवेनं किंवा माऊलीच्या चालण्यानं नुसता संपूर्ण हृदय आपलं माऊलीमय होऊन जातं. ज्ञानोबा तुकाराम बाकी काय सुचत नाही. आळंदी पासून पंढरपूर माणूस आपल्या नामात दंगाळतो महाराज. फक्त काय नामामध्ये गरज शेट्टी. एक तर तसं आपणाला पंढरपूरची वारी करायची, फक्त एक वारी करा महाराज. बघा तो अनुभव, तो आनंद आहे किती आहे का आहे. ते अनुभव जर केला, आनंद घेतला, मग माणसाला सांगायला लागत नाही. मग तुकोबारांनी आपलं हे ना तुम्हाला सांगतात, आवड देवाची ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. रामाचा उच्चारासाठी काय सांगितलं तुम्हाला नाथ महाराजांनी? गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे माळ पाहिजे, कपाळा गोपीचंद्राचा टिळा पाहिजे, आणि तर काय होय हृदयी कळवळा वैष्णवाबद्दल आपलं प्रेम आणलं पाहिजे. तर ह्या गोष्टी कधी घडतात तर देवाला माणूस आवडतो. कधी जोपर्यंत भगवंताचा आपला लाडका भक्त व्हायचा असेल. नामदेव भगवंताचे सर्वात लाडके भक्त होते महाराज, लक्षात घ्या. कारण नामदेव महाराज ज्या ज्या वेळेला भगवंताकडे जायला आपला भगवंता त्याला त्यांच्या हाताने जेवण करावं, त्यांच्याबरोबर भगवंतानं बोलावं, पण एवढा सगळा अधिकार होता. पण एवढा अधिकार असताना देखील नामदेवरायाला काय केलं, मुक्ताईनं कसं ठरवलं. कारण का, जोपर्यंत गुरुबोध होत नाही तोपर्यंत माणसाला तुमचा देव तुमच्याबरोबर किती बोलू द्या, काय करू द्या, पण जोपर्यंत संतांची तुमच्यावरती कृपा होत नाही तोपर्यंत या जीवनाचं सोनं होत नाही. कसं होतंय, एखादी आलड मुलगी असेल आणि आलड मुलगीला सांगितलं बाई नवऱ्याची माहिती अगोदर सांगितलं, काय कळणार आहे मुलीला. कारण तिचं काय केलं पाहिजे, भगवंताच्या ब्राह्मणाच्या साक्षीनं आपण काय केलं पाहिजे, तिचं लग्न लावून दिलं पाहिजे, तिच्या घरात मणी मंगळसूत्र घातले पाहिजे. नंतर मग संसाराची जी आचारसंहिता आहे ती सगळी आपल्या आई तिला सांगितली पाहिजे. तुझा नवरा काय, सासूच कसं वागायचं, सासऱ्याची कसं वागायचं, सगळी आई सांगते आचारसंहिता त्या मुलीला. तसं सद्गुरूंना आपण शरण गेल्यानंतर ज्या टायमाला सद्गुरू आपल्याला गळ्यामध्ये माळ घालतील आणि माळ घातल्यानंतर सद्गुरू आपल्याला सांगतील, बाबा रे तू काय कर, हा जो तुला अनुग्रह दिलाय तो काय कर, रात्रंदिवस त्या बोधावरती आरूढ राहा. जसा जसा वेळ मिळत तसं आपण सद्गुरू केले, पण सद्गुरू काय सांगितलं हेच आपल्याला नक्की माहित नाही मला. सद्गुरू काय सांगितलं, आजकाल काय करतात बरेच लोक गुरु 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 करणारे, पण खरा सद्गुरू असेल ना जो करणारा म्हणून तो सगळीकडे कधी भटकणार नाहीये. कारण एक गाव आम्ही फक्त विठोबाचे नाम आणि घ्यायचे काम नाही. आता फक्त आम्ही भगवंताच्या संतांनी जो मार्ग दाखवला त्याच मार्गावर चालणारे आम्ही आपण आहोत, वारकरी आहोत. म्हणून जो खरा सद्गुरु पुत्र आहे तो कधी इतर ठिकाणी भटकणार नाही. म्हणून त्या ठिकाणी बघा तुम्हाला बोलून गेलो, जशा स्त्रीला लग्नाच्या अगोदर आपलं जेवण म्हणजे काय आहे, नवरा म्हणजे काय, नवरी म्हणजे काय कळत नाही, लग्न झाल्यानंतर संसार करताना मग त्याला समजतं काय. तसं गळ्यामध्ये तुळशीची माळ घातल्यानंतर, कपाळाला टिळा लावल्यानंतर मग काय होईल, माणसाला हृदयामध्ये कळवळा येतो. पण कळवळ्यासाठी काय केलं पाहिजे, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी सादर त्या निर्धारी आल नाही. कारण एकदा जर माळ घातली तर आपण सद्गुरूंना काय सांगतो, सद्गुरू सांगतात आळंदीची वारी कर, पंढरपूरची वारी कर, एकादशी कर, तुळशीला पाणी घाल, परत आणि काय सांगतात हरिपाठ कर, ज्ञानेश्वरीचा 5 ओव्या वाच, आणि मांस भक्षण करू नको, परस्त्री माती समान. म्हणजे या जे काय आचारसंहिता आहे महाराज, ही फक्त आचारसंहिता फक्त आपल्या वारकरी संप्रदायात आहे. बाकीचे हे पंथ आहे आणि हा वारकरी हा संप्रदाय लक्षात घ्या. कारण हा संप्रदाय चाललेला आहे तो कुठून आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र आणि बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळाला गहिनी प्रती, गहिनी प्रसादी निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार जोजिविले महाराज आदिनाथ गुरु पासून चालत आलेले. आता पंढरपूरची वारी कोणी केली, भगवान शंकरानं वारी चालू केली महाराज. कारण वारीचं आद्य प्रवर्तक कोण असेल तर भगवान शंकर आहे. आपण ही आता चालू केली, पण पंढरपूरची वारी पहिली संपूर्ण आपली बायका मुलं घेऊन शंकरानं चालू केली. पाहिजेच आहे बघा, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत
तळशोट बुडून घेऊन आला गिरजेचा कांत प्रमाण आहे बघा काकड्यामध्ये. म्हणजे त्यांनी वारी केली भगवंताने. मग त्या ठिकाणी नाथ महाराज तुम्हाला सांगतात, जर देवाला आवडतं जर आपण केलं तर आपण देवाला आवडू. देवाला फक्त काय आवडतं? भगवंताचं नाम आहे महाराज, बाकी काही नाही. कारण ज्यानं तोंड दिलंय त्या तोंडाला फक्त आपण नाव घ्यायचंय. नाव घेणारा देखील तोच आहे, फक्त आपण निमित्त मात्र आहोत. म्हणून भगवंताचं नाम सतत मुखात पाहिजे. तुम्हाला कोणी शिवा देऊ द्या, काही करू द्या, पण आपण आपला धर्म सोडायचा नाही. डोळं झाकून फक्त रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करा. जर तुम्हाला अजून जर आपल्यामध्ये प्रगती पाहिजे असेल, की वाणी आहे ना वाणी, त्या वाणीला फक्त गप्प ठेवा महाराज. डोळं झाका, वाणी गप्प ठेवा. बघा तो आनंद किती आहे. कारण माणसाला डोळ्यात बघितले की जवळजवळ 90% पाप डोळ्यांनी घडतं. आणि तोंडाने आपण बोलतो त्यामुळे आपली लोक तुटली जातात. कारण शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरा म्हणून सांगतात या ठिकाणी. म्हणून कधीही आपण वारकरी आहोत, गुरुपुत्र आहोत, आपलं आचरण कसं पाहिजे महाराज. पण काय झाले, आता लोक ज्योतिताईने माळ घातली म्हणून मी घालायची, मी घाटामध्ये त्यानं घालायची, असं फक्त एक देखावा चाललेला आहे. माळ घातली वाटते, लोकांना वाटते मी राज्याचा मुख्यमंत्री झालो किंवा पंतप्रधान झालो महाराज. हे नाही, आपण केलेलं माझ्या भगवंताला आवडलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून सांगतात आवडे देवाचे तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिन, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन त्या निर्धारी आण नाही महाराज. लक्षात घ्या. तुकोबा आपण नाथ महाराजांनी शपथ घेऊन सांगावं, त्याच्याशिवाय तुला साधन पर्यायच नाही दुसरा काय. तू काहीच करायचं नाही. आकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. तुकोबराने सांगायचं, बोलून सांगायचं, यारे यारे लागतोय त्याची भलती नारी न करावा विचार कोणाचा. सगळ्या तुकोबराने सांगायचं, काय कर, आकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. सर्व संतांनी महाराज तेच सांगितले. ज्ञानोबराने तेच सांगितले, तुकोबराने सांगितले, एवढं सगळ्या संतांनी तेच सांगितले. कारण ह्या जीवाला फक्त भगवंताच्या नामाशिवाय आधार नाही. म्हणून नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. कलियुगे उद्धार हरीच्या नामे. जर तुम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नाम मुखामध्ये आपल्याला राहिलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपली खुणगाट बांधा. आपल्याला फक्त नक्की आपण काय करायचंय, वाची वाणी दिल्या ना, त्या वाणीचा उपयोग व्यर्थ बळकून घालवू नका. काय नित्य नियम आम्ही ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. ज्ञानोबराई सांगा वाणी पडत. कारण नित्य आणि नियमाला फार महत्व आहे महाराज. कमीत कमी आपण माळकरी आहोत, सकाळी उठून कमीत कमी तुळशीला पाणी घालून हरिपाठ करून 5 ओव्या माऊलीच्या वाचून एवढं जर तुम्ही केलं सकाळी आणि माऊलीच्या गाठ्यावरती किंवा ज्ञानेश्वरीवर जर मस्तक ठेवलं आणि आपल्या कार्याला सुरुवात केली तर भगवान दिवसभर तुमचं तो कार्य चालवतो महाराज. कारण कसं आहे, कुणी तर पैसे देऊन त्यातून उतराई व्हावं लागतं महाराज. ज्या टायमाला आमचे तुकोबर आहे, कुठं जायचे, पंढरपूरला यायची, त्यावेळेला माझा भगवान परमात्मा काय करायचा, तुकोबराला बघडले की डोकं मान खाली घालायचा महाराज. कारण एवढं कर्ज भगवंतावरचे तुकोबराला झालं होतं. भगवंत म्हणायचे मागा काय मागायचंय, काय मागा. तर भगवंताला काय मागायचंय, फक्त काय मागायचे, मागायचं तर मी एकच मागेन महाराज. काय मागेन, संतांनी काय मागितलं, तुकोबरायाने भगवंताने फक्त एकच मागितलं, बाकी तुझं नाव बाकी काही नाही मागितलं. हे जी दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाई नावडी हीच माझी सर्व जोडी. बाकी काय नाही, तुझं फक्त गुण गाय हेच मी तुझं रात्रदिवस चिंता करेन. हे भगवंताकडे आपण मागणं मागायचं आहे. आपण वागतो काय, पोरीचं लग्न होऊ द्या, पोराचं लग्न होऊ द्या, नातू बघायचा आहे, सून बघायची. अरे नातू सून बघून कुणाचं भलं झालं भल्या. बघायचं असेल, माझा जो विटेवर भगवान परमात्मा उभा आहे ना, त्याचं मुख बघ ना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. त्या माझ्या भगवंताचं रूप लक्षात घ्या. कानोपात्रा एकदम अशी इतकी सुंदर देखणी ती होती, वेशीची मुलगी होती श्यामा नायकीनं. तिनं जर पान खाल्लं ना महाराज, ते घशातलं ते पान खाल्याला लाल दिसायचं, इतकं तिचं तेज आणि इतकं सुंदरता होती. पण ज्या टायमाला मंगळवेढ्यावरून वारी कुठं आली, पायी वारी येत होती पंढरपूरला, त्या टायमाला तिने वारकाला विचारलं तुम्ही कुठे चाललाय, तर त्या भगवान परमात्म्याच्या वारीला चाललोय, त्या भगवान परमात्म्याचं रूप बघायला चाललोय. तिला प्रश्न पडला, भगवान परमात्मा माझ्यापेक्षाही देत नाही का. तिला स्वतःचा गर्व होता, देखणेपणाचा, स्वरूपाचा गर्व होता.
मग ते करण्यासाठी वारी चाली आणि भगवंत पांडुरंगाला बघितलं. त्या टायमाला भगवंतानं आपलं रूप जरा वेगळं केलं, तिच्यापेक्षा चमक दाखवली आणि त्याच ठिकाणी ते पांडुरंगामध्ये विलीन झाली. महाराज कानोपात्र लक्षात घे. कारण भगवंताच्या नामामध्ये तल्लीन झाला ना, तुम्हाला आण लागणार नाही, गोड लागणार नाही, मीठ तिखट काय नाही, एवढं संपूर्ण शरीर भगवंतमय झालं पाहिजे. एवढा नामाचा साठा आपल्याजवळ झाला पाहिजे. कारण जिभेला फोड आलं पाहिजे महाराज. एवढी वाणी आपली कडू झाली पाहिजे, एवढी कडू झाली पाहिजे. ती कशामुळे होते? त्यासाठी चिकाटे महाराज सध्या आपण करू शकत नाही. हा आपला जीव प्रापंचिक आहे, तेवढ्या पुरतं पाहिजे. काय आहे, ज्योतिताईने सांगायचं कार्यक्रमाला जॉईन व्हा. 10, 15, 13 लोक जॉईन होते. ते बरेच लोक आहेत, काय त्यांना पडलं नाही काय करायचं आहे. कारण हे संपूर्ण विषयामध्ये गुंतलेले लोक आहेत महाराज. उगा फक्त जॉईन व्हायचं म्हणून जॉईन व्हायचं आहे, खरा परमार्थ नाही आहे लोकांचा. त्यात काय केवळ आम्ही पण जॉईन होत नाही, काय कारण असतात महाराज, काय सांगायचंय. त्यात मी पण आलो असं म्हणत नाही की मी त्या तुमच्यापासून वेगळा. कारण हा जीवच असा की रात्रंदिवस चिंतन करतो संसाराचं, पण या संसारामध्ये तुम्हाला सुख समाधान तुम्ही रात्रंदिवस तापवणार तर समाधान तुम्हाला संसारात कधी मिळणार. कारण संसार दुःखमुळं दोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ आहे. मला सांगून ठेवलेलं आहे, रात्रंदिवस तू किती प्रपंच कर महाराज, आता पण प्रपंच कोणाचा पूर्ण झाला नाही आणि होणारही नाही. कारण आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नाचो पण तोही पैसा झाला महाराज. कोणाचा प्रपंच पूर्ण झालेला आतापर्यंत लक्षात घ्या. कारण माणसाचं जीवन हे संपूर्ण जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा. हा आपला जीव जर पाहिजे असेल की जीवनाचं कारण पाहिजे, संपूर्ण दुःख आहे महाराज. फक्त सुखरूप पाहिजे तुझा कोण सांगा. एका फक्त माझ्या पांडुरंगाशिवाय फक्त सुखरूप कोण नाही, फक्त भगवंत सुखरूप आहे. बाकी या जगामध्ये सुखरूप कोणी नाहीये. फक्त वर्णावरून सांगायचं मी सुखी आहे, समाधान आहे. अरे पैसा काय समाधान नाही, तू आतून फक्त वर्ण बोलतोय, आतून बोलत नाही. आतून रात्रंदिवस चिंतन वेगळं आहे माणसाचं. कारण हा जीव असा आहे ना, जोपर्यंत जीवाची आणि शिवाचं ऐक्य होत नाही तोपर्यंत जीव असा भटकत राहणार आहे. एकदा जर शिवाबरोबर त्याचं ऐक्य साधलं ना तो कुठेही जाणार नाहीये. ज्याप्रमाणे मुळाला एकदा चिटकला ते जावो अथवा राहू पांडुरंगी धड भाऊ, तसं त्याला ओढलं तरी तो त्या ठिकाणी त्याचं मरण होतं. तसं या जीवाचं आणि शिवाचे ऐक्य झालं ना, मग हा जीव कुठं जाणार नाही. मग काय, देव पाहावयाशी गेलो, देव होऊन ठेलो. म्हणून यासाठी आपल्या मनामध्ये चांगलं प्रेम उत्पन्न व्हायचं असेल, दुसऱ्याविषयी आपल्या प्रेम अंतःकरणामध्ये कळवळा उत्पन्न व्हायचा असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे. नाथ महाराज सांगितलंय, तुळशी माळ गळा गोपीचंद तिला हृदयी कळवळा वैष्णवाचा. पुढे सांगताना आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन त्या निर्धारी आज नाही. कारण एकदा जर आपण माळ गाठली तर आपल्याला आषाढी शिवाय, कार्तिकी शिवाय, पंढरीच्या वारीशिवाय पर्याय नाही. त्याच्याशिवाय साधनच नाही, दुसरं आपण काहीच करू शकत नाही. होय भय वार तरी पाहेरी पंढरी. कारण वारकरी म्हणून फक्त पंढरपूरला येईल असं येऊन काय फायदा नाही त्या गोष्टीचा. म्हणून तुकोबाराय सांगतात, सुख पाहिजे असेल तर काय सुखासाठी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. मग काय होईल, तू उघाची सुकर पोशी जन्मोचे दुःख विसरशी. जर दुःख घालवायचं असेल तर माझ्या पांडुरंगाकडे या, कारण तो तुमची वाट बघत बसलाय महाराज. कटेवर हात ठेवून फक्त माझ्या भक्ताची वाट बघतोय. भक्त मला एकदा कधी भेटायला येतील. बस आवडीने भावी हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती, लक्ष्मीचा जाणत असे महाराज. तो लक्ष्मीचा पती आहे. तुम्हाला काय पाहिजे, काय करायचंय, कुठे ठेवायचंय, काय घेऊन जायचंय, सगळी सत्ता त्याची आहे. आपल्या हातात काही नाही. आपण फक्त काय आहे, निमित्ताचा धनी गेला असेल प्राणी माझे म्हणून वाया गेला. आपण फक्त निमित्ताचं धनी आल्यावर फक्त जन्माला सांगतोय बायको माझी, पोरायची, पोरगा डॉक्टर आहे, सून अमेरिकेत आहे, पोरगा लंडनला आहे, दुसरी पोरगा असा आहे. फक्त आपण वैभव सांगत बसतो. पण त्या आपल्या भगवंताविषयी आपण माळकरी आहोत. आपण देखील बोलताना आपण संतांचं वाङ्मयच बोललं पाहिजे. ज्योतिषाने विचारताना आपण थोडं चर्चा करताना ना महाराज संसाराची करा, पण त्या ठिकाणी थोडा परमार्थ पाहिजे. परमार्थाच्या माध्यमातून संसाराची चर्चा माणसाने केली पाहिजे. कारण संसार आणि परमार्थ एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याचा प्रपंच सुखाचा झाला, त्याचा प्रपंच सुखाचा झाला, त्याचा परमार्थ देखील सुखाचा होता. आधी प्रपंच करावा नेटका, मग साधावा परमार्थ विवेका. आधी आपण काय केलं पाहिजे, आपला प्रपंच केला पाहिजे महाराज आवडील. मग आवड एकदा भगवंताविषयी ज्ञानात झाली ना,
मग काही करत नाही. कारण संसार हा एक प्रपंच आहेचा खेळ मानावा. संसार एक भगवंताचं एक साधनच आहे. आणि संसार करुणी, कारण आसुरी संसारी जीव वेगळू करी. माऊली सांगते संसारात राहून आपल्याला भगवंताकडे जायचंय. बाकी बायका मुलं यांना सोडून कुठं अंगाला राग पासून भगवी कपडे घालून पुढे जायला सांगत आहे माऊलींनी. फक्त मुखामध्ये नाव घ्यायचं असेल, बायको मुलं हे सर्व सांभाळून कर. पण किती पाहिजे काय पाहिजे ते अपेक्षा करायची नाही आपण. कारण महिनाभर काम केले की पगार ऑटोमॅटिक आपल्या खात्यावर जमा होतो. 2 दिवसाचं काम करायचं, महिन्याचा पगार माहिती कसं शक्य आहे महाराज? तसं भगवंताचं नामकीर्तन जर तुम्ही रोज करत करत जाईल ना, तो तुम्हाला कधी सोडणार नाही. कारण भगवंताला तेच आवडतं, भगवंताला नाव आवडतं, भगवंताला आपल्या त्या नावाविषयी प्रेम आवडतं. काय जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, काय अवघड आहे महाराज? फुकट तोंड दिले आपण, फक्त कोण बोलायचंय. पण भगवंताचं नाव मुखात द्यायला देखील पुण्य असावं लागतं. सर्वांच्या नशिबी नाही ती. भाऊ सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. भाऊ विठ्ठलाची जोडी असेल तर भाऊ सुकृत आपल्याला, आपली आई असू द्या, वडील असू द्या, त्यांची पुण्याही आपल्याला काम येते. नाहीतर कोणाला त्यात आपण फक्त किती 14 का 15 लोक आहेत, बाकी काय करतील, माझ्या मार्ग बघत असतील, टीव्हीवरती मालिका बघत असतील, बायको समोर काहीतरी बोलत असतील, ते करत असतील, ते परपंचामध्ये घुसलेले. ते तुम्ही 14 लोक जे आहे ना, हे खरं फक्त एक तासभर तुम्ही जे ऐकाय उद्धाराचं साधन आहे, हे माध्यम आहे, आपला उद्धार आहे, बाकी काही नाही. त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या महात्म्याचे ऐका. जर तुम्हाला अजून वेळ पाहिजे असेल, रोज एक प्रत्येकाने नेम केला पाहिजे. रोज झोपताना मी कमीत कमी एक कीर्तन ऐकून झोपेन. त्यापरे मोठे मोठे महाराज शास्त्री, महाराज नामदेव महाराज शास्त्री आहेत, ढोक महाराज आहेत, बरीच आपले देगलूरकर महाराज आहेत. जवळजवळ 80,000 कीर्तनकार आपल्या महाराष्ट्रात. रोज जर एखादा तुम्ही विचार चिंतन ऐकून झोपला तरी देखील बघा, आणि उद्या सकाळी बघा तुम्ही फ्रेश होता. 1 तास फक्त चिंतन ऐकायचं झोपताना. 9 ते 10 झालं, 10 ते 11 कानाला लावा, चिंतन मस्त ऐकत बसा. बघा, कारण काय होतंय, आपली बॅटरी जी आहे ना चार्ज होते महाराज. कारण मेंदूला चालना मिळते, आपल्यामध्ये येणारे वाईट विचार निघून जातात आणि मनामध्ये चांगल्या विचाराची पेरणी केली जाते. कशामुळं? हे भगवंताचं चिंतन ऐकलं. मग भगवंताचं चिंतन ह्यासाठीच करायचं आहे, आपला फक्त उद्धार करण्यासाठी. बाकी तुमचा उद्धार आपला तो देव एक करून घ्यावा, देणे विना जीवा सुख नव्हे. तर सुख पाहिजे असेल, आपल्या हृदयामध्ये असणारा देव आहे, त्या संतांनी तुम्हाला तो देव दाखवला. त्याच देवाचं आपण काय केलं पाहिजे, रात्र दिवस चिंतन केलं पाहिजे. म्हणून नाथ महाराज सांगतात, आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्री दिन, तुळशी माळ तळा गोपी चंदन टेळा, हृदय कळवळ वैष्णवाचा, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूजिते. मत केला का ते? नाथ महाराज शेवटी सांगतात, नाथ महाराज सांगते, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम सांगितलाय. माणसाच्या जीवनामध्ये नेम पाहिजे. नाहीतर माऊली सांगतात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ आहे. कारण सकाळी आपण त्या टायमाला उठून ज्ञानेश्वरी वाचून करून सांगत नाहीत, पण बरीच लोक नित्यात आहेत पण नियमात नाहीत, नियमात आहेत पण नित्यात नाहीत. असं आहे. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ म्हणलेले, फार दुर्लभ आहे. प्रत्येकाला ही आपल्याला करणं, प्रत्येकाला वेळ देणं फार दुर्लभ आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. नेम आपल्या जीवनामध्ये लावून ठेवायला पाहिजे. एक ठिकाणी कथा सांगितली जाते, एक कुंभार होता रात, आणि त्या कुंभाराकडे काय होतं, गाढव होतं, गाढव. तो कुंभार काय करायचा, वारकरी होता महाराज, आणि त्याच्या बाजूला एक कुटुंब होता, नवरा बायको राहत होते. आणि त्याला एका सांगितलं होतं, तू काय कर, फक्त एका वैष्णवाचं काय कर, जो कपाळाला गंध लावतो वारकरी, त्याचं फक्त तू तोंड बघत बसायला सांगितलं, नेम सांगितलं त्याला. मग काय करायचं, एका बाजूला कुंभार, एका बाजूला एक जोडपं राहत होतं. कुंभार काय करायचा, रोज सकाळी गाढव घ्यायचा, आपली माती घ्यायचं, आपलं टिकाऊ पावडर घ्यायचा, जायचा माती आणायला शेतामध्ये. असा त्याचा दिनक्रम चालू होता. आणि तो काय करायचा, शेजारी होता, रोज आंघोळ करायचा, आणि त्या कुंभाराचा फक्त चेहरा बघायचा. त्यानं कपाळाला लावलेला जो गंध आहे ना, फक्त गंध बघायला सांगायचं, सांगत होता. वैष्णव आहे त्याचा फक्त तो कपाळाचा गंध बघ म्हणून सांगितलं. म्हणून तो रोज बघायचा. पण एक दिवशी काय झालं, हा उठला लेट, आणि कुंभार सकाळी आपलं गाडू घेऊन निघाला माती आणायला. हा सकाळी उठून बघतो कुंभार कुठे दिसत नाही. तिने विचारलं, अहो काकू काकू, काका कुठे गेले?
ते म्हणजे गाडो घेऊन आपलं काय केलं, माती आणायला कुठे गेले, जा म्हणले असे शेतामध्ये गेले. तो सास तो उठला आणि त्या ठिकाणी तो काय करतो, कुंभार आपलं खाली टेकावलं खाली माती काढत होता आणि त्याला काय सापडलं, माती काढता काढता हांडा लागला महाराज. हांडा लागला, हांडा लागून तो वर बघडला. तेवढ्यात दोघांची काय झाली, एकमेकाला आमने सामने बघाबघी झाली आणि तेवढ्यात त्याने काय केलं, त्या कुंभाराकडे बघितलं आणि सांगितलं, हा बघितलं बघितलं बघितलं. त्याला म्हणला, अरे हा म्हणता बघितलं, ह्याला काय वाटलं, गंध बघडला होता, पण या कुंभारला काय वाटलं, हा सोन्याचा जो हांडा आहे ती गावड्या ह्यानं बघितला असं वाटतं. माईक बंद करा ना प्लीज. संभाजी महाराज माईक बंद करा तुमचा. मग त्या कुंभाराला त्याला पाहिलं, त्याला पाहिला होता गंध, पण ह्याला काय वाटलं, आपणाला ते सापडलेलं सोन्याचं हांडा आहे ते बघितला काय म्हणून तो म्हणतो थांब थांब म्हणून त्याच्या पाठीमागं लागत गेला आणि घरात जाऊन ते हांडा आपल्या नेऊन ठेवला आणि त्याला सांगितलं, हे बघ त्यातलं तुला अर्ध देतो आणि अर्ध मला ठेवतो. म्हणजे नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ. फक्त माणसाला नित्य जर असेल ना, फक्त एका जनार्दनी आयसा ज्याचा नेम होता त्याचा रोज गंध बघायचा, पण गंध बघण्यामुळे काय झालं, त्याच्या नशिबात सोन्याचा हांडा मिळाला महाराज. एक सांगायचा हा सिद्धांत आहे, आपण ठरवायचं यातून काय घ्यायचं काय. म्हणून एका जनार्दनी आयसा ज्याचा नेम तो देवा परम पूजे जगी. असा जो म्हणजे कोण आहे, नित्य नेमानं गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, आळंदी पंढरपूरची वारी करतोय, तुळशीला पाणी घालतोय, हरिपाठ करतोय, गाथा वाचतोय, भागवत वाचतोय, संपूर्ण काही एकादशी व्रत करतोय, जो असा असेल तो फक्त देवाला आवडतो. मग ह्यामध्ये आपण किती करतो, आपण वैष्णव आहोत, कमीत कमी आपल्या गळ्यामध्ये 108 मण्याची माळ आहे. त्या 108 मण्याच्या माळेपैकी एका माळ्याचं महत्व आपल्यामध्ये आहे का? प्रत्येकाने विचारा, त्या माळे आपण माळ गाठली, पण त्या माळे जर तुम्ही वागतोय का? कमीत कमी आपली मूल्यमापन, आपलं नाडे आपण तपासायचे. त्या माळेसारखं मी आज राहतोय, किती तत्व खरं बोलतोय लोकांशी, किती खोटं बोलतोय, त्या सद्गुरूंनी ज्याच्याकडून माळ गाठली त्याचं आपण आचरण आपल्यात आणतोय का? आता 1 तास बसून या ठिकाणी तुम्हाला मी प्रवचन देतोय, पण 23 तास घोंगडे महाराज काय करतात तुम्हाला माहिती आहे का? माहित नाही महाराज. कारण आपण काय करतो फक्त आपल्या आत्म्यालाच माहित असतं, बाकी कोणाला आत्म्याला एक दुसरं परमात्म्याला, बाकी कोणाला माहित नाही आपण काय करतो काय नाही. म्हणून आपल्याला जर आवडायचं असेल, आपण भगवंताला आवडत असेल, की देवाला आवडते ते आपण केलं पाहिजे. म्हणून नाथ महाराज तुम्हाला या ठिकाणी सांगतात, आवडे देवाशी तो आहे काय प्रकार, नामाचा उच्चार रात्रींदेनं, तुळशी माळ गळा गोपी चंदन केला, हृदय कळवला वैष्णवाचा, एका जनार्दनी आहे ज्याचा नियम तो देवा परम पूज्य जगी. त्याचा असा नियम आहे, तो देखील भगवंताच्या पूज्य असा, भगवंताला पूजनीय असा तो होतो. म्हणून प्रत्येक जण जसा ताई म्हणजे ज्योतिताई वगैरे महाराज कार्यक्रम करा, कारण आपलं गाठ्यावरती प्रवचन असतं, पण आता गाता नाही काय नाही, फक्त आता माझ्याला काय सांगायचा प्रयत्न केला. मी कुणाला सांगणार नाही, तुमचा नेम तुम्ही करा. असं आहे, ताईने हुकूम द्यावा. आम्ही कुठं जर असलो, डोंगरात असलो, काय फक्त नेटवर्क जर आपण बोलू शकतो. कारण काय, साळुंकी मंजुळ गात असे बोलवणारा धनी वेगळाचे, आपण बोलवणार कुणी नाही, तो भगवान परमात्मा आपल्याकडून करून घेतो. सद्गुरूच तेवढं आपला सद्गुरू महाराज आपला पुरवठा करून देत असतात. भगवंत असतो त्याच्यामुळे आपल्याला काही कमी पडत नाही, काय नाही, आपल्याला काही येत नाही, आपण कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, काही नाही, तरी देखील बसून भगवंत काय साळुंकी मंजुळ बोलत असे, बोलवणारा धना वेगळाचे असे, किंवा पायी किंवा पायी बळी आपण म्हणतात ना, त्याप्रमाणे आपण ह्या ठिकाणी योग्य आहे. काही म्हणल्या काय सांगायचं का, हा प्रमाणचा आपला नाथ महाराज आपण घेतला, काय घ्यावं काय कळत नाही, सुचला या ठिकाणी घेतला, बोलण्याचा प्रयत्न केला, की चांगला असेल. हे माझ्या सद्गुरूचं पांडुरंगाचं, एखादा बोलता बोलता माझ्या मुखातून वाईट शब्द गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. प्रत्येक जण वारी करून आलेला आहे, प्रत्येक जण लोक आजारी पडलेत, कारण इतकी संख्येनं वारी होती, 15-20 दिवसाचा प्रवास होता, अन्न आहे, पाणी आहे, संपूर्ण वातावरण आहे, कधी पाऊस आहे, कधी ऊन आहे, पावसाचा खेळ आहे, त्यामुळे शरीर आहे सध्या साथ देत नाही, बऱ्याच लोकांना व्याधी आहे, संपूर्ण हे सगळं कलियुगात चक्र आहे महाराज. आपण काही नाहीये, फक्त जसं काय समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैचे राहावे, किंवा कोण दिवस येईल काय सांग आहे, देहाचा भरोसा युक्तीप्रमाणे झालेली सेवा तुमच्या संत मायबापाच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विरामी. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
आता विश्वात्मके देवे येणे वागे त्वशावे तो सोनी मज द्यावे फसायला नाही जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भोता परस्परे पडो मैत्री जीवांचे वृत्तांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मादी याळी अनवरत उमंडळी भेटू तया बोता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलंचन मार्थंड जे तापहीन जे सर्वाई सदा सज्जन सोयरे होत किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिने लोकी भजी ज्वारी पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीवे इकेश लोक आहे द्रष्टा विजय हो हावो जे येत म्हणे विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला ओम सर्वे वैष्णा संतो सर्वे संतो निरामया सर्वे बदराणी पश्यंतो मा कश्यप दुःख मॅम हरि ओम शांती 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 जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी घोंगडे महाराज. अतिशय सुंदर आणि खूप छान सेवा झाली. अभंग पण छान निवडला तुम्ही. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. इतका सुंदर अभंग निवडला तुम्ही. त्या अभंगातच सगळं नाथ महाराजांनी सगळंच अभंगात सांगितलेलं आहे. त्यामुळे तासभर खूप छान प्रवचन झालं आणि परत मी बोलणं म्हणजे उचित नाही, पण खूप सुंदर अशी सेवा झाली तुमची.